बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी गंध फुलांचा. प्रकरण 11. मारुतीच्या देवळाला लागून पश्चिमेला, दक्षिणेला आणि पूर्वेला अशा 3 लांबोडक्या खोल्या होत्या. पश्चिमेच्या खोलीत ग्रामपंचायत ऑफिस होतं. तिथं पांढऱ्या शुभ्र गाद्या तक्के असत. चाफ्याकडच्या दक्षिणेच्या बाजूला एका खोलीत एक वर्ग भरत असे. पूर्वेलाही एका खोलीत वर्ग भरत असे. ते हेडमास्तरांचं ऑफिस. कारंडे मास्तर हेडमास्तर होते. पांढरी धोट, जाड कापडाची टोपी, तसाच कपाचा शर्ट आणि धोतर. ते पांढरे फेक दिसत. त्या खोलीत कारंडे मास्तरांचं ऑफिस व 7वीचा वर्ग भरत असे. मी 7वीत असताना त्याच वर्गात बसत होतो. दादा मला गृहपाठ सोडवून देत. विशेषतः गणिते कुणालाच येत नसत. मी ती सोडवून आणलेली असत. गणित सोडवून आणलं नसलं की हजेरी आखायच्या गोल काळ्या रुळानं हेडमास्तर मुलांना बडवत. विशेषतः हातावरच मारत व कधीकधी ढुंगणावर. मी शाळेत आलो की सारी मुलं माझ्याजवळ बसत, माझी पाठी बघून काढत. युमी नावाची मुलगी तर मला जवळच बसवून घे. गणितासाठी नाही तर तिला माझे गोरे गोमटे पण आवडत असावे. ती फुलाफुलांचं तांबडे परकर पुलकं घाली. माझी पुस्तकाची बॅग आपल्याजवळ ओढून घे. पण मी तिथे बसत नसे. मी बॅग घेऊन दुसरीकडे बसे. पुन्हा युमी ती बॅग आपल्याजवळ ओढून घे. तिच्याजवळ बसायला मी लाजत असे. पण इतर मुलांना ती आवडत होती. त्यामुळे माझा त्यांना हेवा वाटत असे. एकदा असेच कारंडे मास्तर वर्गात यायचे होते. दंगा धडकूस चालला होता. भानाची आणि कुणाची तरी कुस्ती लागली होती. भाना माझ्या बॅगेवर ढुंगणावर आदळला आणि माझी बॅग कोपऱ्यावर चांगली चेपली. तिला टेंगूळ आले. मला ती बॅग वडिलांनी कराडहून आणली होती, पुस्तकं वह्या ठेवायला. तिच्यावर नारंगी अननसाचं चित्र होतं. हिरवे देठ आणि तांबड्या रंगाचे अननस. मला पत्र्याची बॅग फार आवडे. बॅगेचं टोपण मागे पडू नये म्हणून मी बॅगेच्या खालच्या व वरच्या कडीला एक दोरा बांधला होता. दौत मात्र हातातूनच आणायची. शाई सांडून वह्या पुस्तके भरतील म्हणून. ती दौत मला मावशीनं तांबड्या पांढऱ्या मण्याने गुंफून दिली होती. मी शाळेला जाताना ती दौतीला बांधलेल्या दोऱ्याला धरून शाळेत जाई. कधी दौत बांधायचा दोरा शाईनं निळा झालेला असे. भीमा बटाव नावाचा माझा एक चांगला मित्र होता. तो नाकात नकटा होता. घरमालकाच्या घरापुढंच त्याचं घर होतं. घरमालकाचं घर ही माडीच्या पत्र्याचं होतं. माडीवर मी, वडील आणि आई असे 3 जण राहत असू. मी रात्री झोपलो की भीमाच्या घराचा पांढरा पत्रा मोठ्या खिडकीतून दिसे. एक लहानशी चौकटच होती ती. तिला दार होतं, पण आम्ही तिला खिडकी म्हणत असू. मी झोपलो की अंथरुणावर पडून अंथरुणातून त्या खिडकीतून तिकडे पाही. भीमाच्या घराचा तो पत्रा पाण्यासारखं पांढरा दिसे. तिथं एक उंच झाड होतं. अंधारात ते झाड भुतासारखं दिसे. त्याची निरनिराळी रूपे मला अंथरुणावरून दिसत. कधी ते झाड लहान होई, कधी उंच झालेलं दिसे. ते भूतच आहे असं मला वाटे. भीमा बटावाच्या व त्याच्या घरच्यामध्ये एक पूर्व पश्चिम छोटासा रस्ता गेला होता. आप्पांच्या अंगणातून जरा पुढं गेलं की हा रस्ता लागे. त्या पूर्वेच्या बाजूला आप्पांच्या घराला लागूनच येसूबुवांचं घर होतं. त्यांच्या व आप्पांच्या घराच्या मध्ये एक तुळस होती. बुवाची विधवा बहीण त्या तुळशीला पाणी घाली. बुवा पोथी वाचत असे. मी त्यांच्या अंगणातून कधीच जात नसे. बुवा कुणाला पोथी वाचून दाखवायला बोलावत. एकदा मलाही बोलावलं होतं. पोथी वाचून मी खूप कंटाळलो. बुवाची मला भीती वाटे म्हणून मी त्यांच्या अंगणातून कधीच जात नसे. त्यांचा आवाज फार भीतीदायक वाटे. बुवाच्या अंगणातून रस्त्याला लागून एका उंच मातीच्या ढिगावर सीताफळाची झाडं होती. तो एक छोटासा बांधच होता. फार उंच नव्हता. त्या सीताफळीच्या पुढूनच रस्ता जाई. पावसाळ्यात त्या रस्त्यानं धो धो पाणी वाहत असे. घोट्याला सुद्धा ते पाणी लागत नसे. पाणी निव्वळ संक असे. काळे खडे उघडे पडलेले असत.
त्यावरून पाणी धावे. मी शाळेला जाताना त्या पाण्यातून नाचत जाई. इतर शाळेची मुलंही तसंच करीत. मग भीमाच्या घरी मी कधीकधी अभ्यासाला जाई. भीमाची आई माझ्यावर मुलासारखं प्रेम करी. भीमाचे वडील वारकरी होते. त्यांना ज्ञानू बटाव म्हणत. त्याच्या मोठ्या भावाला दाजी म्हणत. भीमाच्या मागच्या लांबड्या सोप्याला सकाळचं छान ऊन येई. तिथं पोतं टाकून भीमा व मी अभ्यासाला बसत असू. टाकाला नवी नीब आणली की भीमा ती मला घडी मोडायला म्हणजे सुरुवातीला लिहायला देई. बटाव हे नाव त्यांना का पडलं होतं ते अखेरपर्यंत मला कळलं नाही. विलास बाळू हा माझा एक असाच दुसरा मित्र होता. चांगला मित्र होता. मला तो फार मानी. दुपारच्या सुट्टीत मुलं देवळाजवळ खेळायला येत. त्यात विलास असे. त्याला सर्वजण विलास बाळू म्हणत. भीमाला भीमा बटाव, त्याच्या वडिलांना ज्ञानू बटाव, थोरल्या भावाला दाजी बटाव अशी तिथली रीत होती. त्यावेळी सकाळी व दुपारी शाळा भरे. दुपारी मुलं तिथल्या मंडपाजवळच्या भिंतीजवळ सावलीत जमत. विठ्ठल मंदिराला मंडप म्हणत. त्याला माडी होती. माडीवर फळ्या होत्या. मंदिरात चौकोनी चांगले खांब होते. त्या खांबावरून अनेक मुलं वरती चढत व खाली उतरत. मलाही ते येई. विलास बाळू कधीकधी तमाशातल्या बाई गत नसे. कमरेवर हात ठेवी. पायात चाळ असल्या बाईसारखाच तो पाय फिरवी आणि गाणं म्हणत एक डोळा मिचकावी. तमाशातल्या बाई गत त्याने डोळा घातला रे घातला की सारी मुलं हसत. हा खेळ अनेक वेळा चाले. बापूवाणी नावाचा मित्र व विलास बाळू मला बेंद्राला चिखलाची छान बैल करून देत. त्या दोघांची ईर्ष्या असे, कोण चांगला बैल करून देतोय. बापूवाण्याचा बैल अगदी रेखीव आखीव व अतिशय खराखुरा वाटे. विलास बाळूचा त्या मानाने जरा ओबडधोबड. कोण मोठा बैल देतंय अशी त्यांच्यात ईर्ष्या लागे. मग मी ते 2 बैल पाटावर ठेवून त्याला करडे डाळी चिकटवून सजवत असे. एकदा बापूवाण्याच्या घरी मी पळत निघालो होतो. वाटेत एक डबकं होतं. त्याचं पाणी हिरवं गर्द होतं. शेवाळ असे. वरनं शेवाळ पसरल्यानं ते हिरवं व पोपटी दिसे. त्या डबक्याजवळून एक वाट बापूवाण्याच्या घरी गेली होती. त्या वाटेनं मी पळत असताना आम्हाला एक जोराची ठेच लागली. बोटातून भळाभळा रक्त येऊ लागलं. तसाच मी बापूवाण्याच्या घरी गेलो. बापूवाण्यानं ते बघितलं. लगेच त्याची लग्नाला आलेली थोरली बहीण हळद घेऊन आली आणि ती हळद तिनं माझ्या पायावर बसवली. तिकडे त्याच बाजूला मांडके मास्तर राहत. बापू अण्णा नावाचा माझा मित्र होता. त्याच्या माडीवर ते राहत. मांडके मास्तर कुस्त्या करीत व शाळाही करीत. आसपासच्या खेड्यात जत्रा असली की कधी कधी मांडके मास्तर तिथे जात व मैदानात कुस्ती मारत. घरी जोर बैठका काढत. दूध पीत. तालमीत खेळत व शाळेत मुलांना शिकवीत. एकदा ही सगळी मंडळी कराडजवळच्या कोडोली गावच्या यात्रेला निघाली होती. दादा, मांडके मास्तर, खोडके मास्तर, मासाळ मास्तर या सर्वांची दाट मैत्री होती. खोडके मास्तर त्याच गावातले. हरी मास्तरही तिथलेच. मांडके सर शिरसगावचे तर मासाळ कुंडलचे. कारंडे मास्तरही कुंडलचेच. पण त्या हेडमास्तरांचं व इतरांचं फारसं जमत नसे. त्यांच्याकडे अधिकार असला तर ते कुणाशी फार मिसळत नसत. कारंडे मास्तर शाळेत कमी असत. ते गावकऱ्यांकडून माळवं मागून घेत. गुराळावर गेल्यावर गूळ आणत. 2-3 पोरं होती त्यांना. 2-3 मुली. पण सगळी गोरी पान. एवढा गोरा रंग गावात कुणाचाच नव्हता. त्यांची बायको अतिशय गोरी सुंदर होती. मुलंही तशीच. मुलांचे ओठ लाल भडक असत. मी त्यांच्याकडे कुतूहलाने पाही. एकदा मी वडिलांच्या बरोबर पोहायला नदीवर निघालो होतो. त्यांच्या घरावरून वाट गेली होती. त्या वाटेवरून पुढे जायचं आणि नदीची डगर उतरायची. तर कारंडे मास्तर मुलांना बदा बदा मारत होते. एक मूल तर ओरडतच होतं. मी ते बघितलं. मला वाटलं ही मुलं पळून का जात नाहीत. तर ही मंडळी कोडोलीच्या यात्रेला निघाली होती. नळावरून वाट होती. कॅनॉल भरून वाहत होतं. त्या नळावरच्या वाटेवरून सारी मंडळी हसत खेळत गप्पा मारत निघाली होती. सारी गंमतच. हसणं, खिदळणं, चेष्टा मस्करी. मग मांडके मास्तर तमाशातल्या मावशीचं सोंग घेऊन संवाद म्हणत. मग कुणीतरी वाटेत दुसऱ्या तमाशातली भूमिका करी. संवाद म्हणत व वाटेनं खो खो हसत. मला त्यातले काही कळत नसे. कोडोलीत सारी मंडळी आली. तमाशा उभा राहिला होता.
डोंबारणी नाचत होत्या आणि सभोवती माणसं बसली होती. काही उभी होती. स्टेज नव्हतं. 2 मायका नाचत होत्या. पेटी ढोलकी वगैरे वाद्य साथ देत होती. त्यावेळेला गाजलेलं गाणं ती बाई चांगला सूर लावून म्हणत होती. नांदाये जाते खुशाली तर हवा, देते ओळख या माझ्या गावा. हे गाणं माझ्या चांगलं लक्षात राहिलं होतं. मी उंचीनं लहान असल्यानं मला तमाशा व डोंबारणी दिसत नव्हत्या. मांडके मास्तराने मला खांद्यावर घेतलं. मी खांद्यावर बसून डोंबारणीचा नाच बघत होतो. छलाटी हिरव्या पातळातली एक बाई चांगली नाचत होती. पायातले चाळ वाजत होते. मग मांडके मास्तर हसत मला म्हणाले, ते बघ तुझी दुसरी आई. आणि खो खो करून सारे हसू लागले. माझ्या वडिलांची ते चेष्टा करत होते, गंमत करत होते. चांभारवाडा नदीच्या कडेला होता. तिथं ढोरांच्या कातडीत पाणी भरून ती टांगून ठेवलेली असत. खाली मोठमोठे कुंड रांजण होते. त्यातलं पाणी त्या कुंडात पडे. वर दोन्ही बाजूला 2 मेडीचे खांब, मध्ये एक आडवा खांब किंवा लाकूड. त्यालाही ढोराची कातडी लोंबकाळत ठेवत. ते पाहून मला कसेसेच होई. घाण वासही तिथे सुटलेला असे. तिथंच एका घरात कारंडे मास्तर राहत होते. पोरं मात्र वात्रट व खोडकर होती. कारंडे मास्तर नसले की ती त्यांच्या आईला सळो की पळव करून सोडत. त्यातला एक माझा दोस्त होता. माझ्याच वर्गात होता. पण विलास बाळू, भीमा बटाव, बापू वाणी त्यांच्या इतकी त्याच्याशी माझी मैत्री नव्हती. कारंडे मास्तरच्या मुलाच्या गळ्यात काळा गोप असे. त्याला एक चौकोनी पांढरी चांदीची पेटी बांधलेली असे. गोऱ्या काळात ती दोरी व पेटी खूप शोभून दिसे. एकदा मी असाच आमच्या माडीवर गेलो होतो. तेवढ्यात कारंडे मास्तराचा तो मुलगा गणा खाली आला आणि मला हाका मारू लागला. ए चल लवकर. काय रे, खाली ये. नुकताच तिथून एक मुलींचा घोळका गाणी म्हणत गेला होता. वर चांदवा धरला होता. पुढे 2 मुलींनी चांदण्याची 2 टोकं धरली होती. तशीच टोके मागेही 2 मुलींनी धरलेली. मी माडीवरून खाली आलो. कुठे? नदीकडं ओढ्याच्या पलीकडून शेऱ्याच्या मुली येणार आहेत. असा चांदवा धरून गाणी म्हणत येणार आहेत. या दोन्ही गावच्या मुली एकमेकींना शिव्या घालणार आहेत. घाणेरड्या शिव्या. पळ लवकर. आपण दगडं मारून त्या तिकडल्या पूर्ण पळवून लावूया. मी त्याच्याबरोबर पळतच गेलो. नदीला जिथं ओढा मिळत होता तिथंच पलीकडे शेऱ्याच्या मुली म्हणजे शेरेगावच्या मुली चांदवा धरून गाणी म्हणत होत्या. इकडल्या आमच्याकडल्या मुलींना गाण्यातून उखाण्यातून काहीतरी म्हणत होत्या. दुसऱ्याच्या मुलीही त्यांना उलट उत्तरं देत होत्या. तिकडल्या मुलींनी शिव्या दिल्या की इकडल्या देत. मग गणपानं गोपनीनं तिकडं दगड मारली. मी नुसता पाहत राहिलो. गणपाच्या घराच्या पलीकडं नदीची डगर होती. डगरीवरून छान पायवाट नदीत उतरली होती. काळ्या करंद मातीची डगर पांढरी पायवाट घेऊन नदीत बुडत होती. तिथे एक चांगला खोल डोह होता. त्याच्यावर आलं की मुलं डुबक्या मारीत. पाणी दोन्ही हाताने वाजवीत. पालतं पडून पायानं पाठीमागं डुबुक डुबुक आवाज करीत. कधी एकदम मुंडकं खाली पाण्यात घालून वर पाय काढत व त्या पाण्यातून खेकड्यासारखे चालत. दमचाक झाली की एकदम उसळी मारून तोंड वर काढीत. दम कोंडल्यानं ती दमगीर झाली असत. डोक्यावरून केसावरून पाणी ओघळे. अशा खेळात मलाही खूप मजा वाटे. मीही मग उड्या मारे. पण डोहात उडी मारली की मी घाबरत वरच्या बाजूला पोहते. सुसर विसरील का काय अशी मला भीती वाटे. मीही पाण्यात डोकं बुडून पाय वर काढून वाळूवर हातावर चालत असे. मला पोहायचा इतका छंद लागला होता की सकाळची शाळा कधी सुटते आणि पोहायला कधी जातोय असं होऊन जाई. एकदा अशीच सकाळची शाळा सुटली तर वडील खांद्यावर घागर घेऊन पाण्याला निघाले. इतर वेळेला ते मला पोहायला घेऊन जात. पण त्या दिवशी मला न घेता ते पाण्याला निघाले. काहीतरी गडबड असावी. मी घरात गेलो. चड्डी खांद्यावर टाकली आणि वडिलांच्या पाठीमागून पळतच गेलो. त्यावेळेला वरच्या पाणवठ्यावर पिण्याचे पाणी भरत. मी पोहायला म्हणून गुडघ्यावर पाण्यात गेलो न गेलो एवढ्यात वडिलांनी मला झटके लावले. मला वाटले की आपण आता नदीत बुडणार. वरच्या पाणवठ्यावर नदीचं पाणी नेहमी वाळूवर चुळका टाकीत असे. लाटा अशा वाळूवर येऊन मागे जात.
तिथे काळाशार गुळगुळीत दगड नेहमी पडलेला दिसे. त्याचा पृष्ठभाग अत्यंत गुळगुळीत एखाद्या फरशीसारखा झाला होता. एखादा मोठा शाळीग्रामच. कुठल्या तरी दगडी चाकाचा तो छोटा आकार असावा. फूटवरच लांबी होती. त्याच्यावर पाणी आपटे. कधी त्या दगडाच्या गुळगुळीत भागावरही लाटा येत, मागे जात. त्या दगडावर कोणीतरी गेरू उगाळलेला असे. असा उघडलेला गेरू मला तिथे अनेक वेळा दिसे. कुणीतरी गेरू उघडून त्याची मिश्री घासत असावा. त्या गावातला दगडू नाना या नावाचा एक माणूस माझ्या नेहमी पाहण्यात यायचा. त्याचा भला मोठा वाडा होता. नदीला जाणाऱ्या वाटेतच तो होता. तो तब्येतीनं चांगला सणसणीत होता. काळा कुट, तोंडावर व्रण असावेत, आवाज भसाडा. भीतीच वाटे त्याच्या आवाजाची. गले लठ्ठ, हात पॅन्ट घाली, चेहरा एकरूच दिसे. तो एकदा कुठेतरी म्हशी चारत बसला होता. माझी व दादांची तिथेच कुठेतरी त्याच्याशी भेट झाली. तेव्हा दगडू नाना म्हणाले, दुशेराच्या रानात म्हस चारली की 2 शेर दूध येते. शेऱ्याच्या रानात चारली की शेरभर, आणि आटक्याच्या रानात चारली की आठती. यावरून त्या गावांची नावं पडलेली असतील असं मला वाटायचं. त्या माणसाला पोरं भीत. तरी तो 30 वर्षांचा झाला असावा. त्याचे लग्न झाले नव्हते. त्याला कोण बायको देणार? त्यामुळं तो त्याच्या लग्नाच्या गप्पा मारी. पोरंही चेष्टा करायला त्याच्या लग्नाचा विषय काढीत. मग तो पोरांना म्हणायचा, माझ्या लग्नात तमाशा आणायचा. तमाशाचा तो फार शौकीन. त्याच वाड्यात यंक्या ज्ञानू राहायचा. यंक्या ज्ञानू म्हणजे विठोबाचा बाप. त्याला यंक्या ज्ञानूचा विठोबा म्हणत. हा विठोबा म्हणजे माझा थोडा थोडा मित्र होता. गोऱ्याला, पण तब्येतीनं सणसणीत. तो माझ्याशी गोड बोले. पण तो माझ्या वर्गात नव्हता. कदाचित तो त्यावेळी शाळेतही जात नसावा, पण बऱ्यापैकी होता. त्याच्या वडिलाला इंग्रज शिपायांनी मारुतीच्या देवळापुढंच गोळी घातली होती. शिपायांनी विचारलं, इथं स्वातंत्र्य सैनिक दडलेत का? तर तो म्हणाला, तुमच्या 1000 डोळ्यांनी जे दिसलं नाही ते माझ्या 2 डोळ्यांनी काय दिसणार? या उत्तराबरोबरच त्याला गोळी घालण्यात आली. यंक्या ज्ञानूचा विठोबा याचमुळे ओळखला जातोय. पुढे या प्रसंगाचे चित्रण गदिमांनी आपल्या जोगिया या काव्यसंग्रहात एका सुंदर कवितेत केले आहे. ते मला पुढे जोगिया वाचल्यानंतर कित्येक वर्षांनी कळलं. त्या कवितेतला हुतात्म्याचा मुलगा म्हणजे विठोबा हे मला कळलं. पुढे खूप वर्षांनी त्या गावाला गेल्यावर यंक्या ज्ञानूचा विठोबा मला भेटला. पण सरकारकडून काही सवलती वा पेन्शन मिळाले नाही असं तो कळवळून मला सांगित होता. लहानपणी मी एकदा असाच भीमाबरोबर खेळत होतो. तेव्हा तिथं एक काळी सावळी मुलगी आली आणि तिनं माझी टोपी घेतली. टोपी पांढरी स्वच्छ इस्त्रीची असे. तिने एकदम माझ्या डोक्यावरची टोपी घेतली व ती धावायला लागली. मी तिच्या मागे लागलो. ती देवळाभोवती वेडे काढू लागली. मला ती सापडे ना. तेवढ्यात भीमा म्हणाला, टोपी दे नाहीतर बघ. त्याला येऊ दे, ती पोरगी म्हणाली. मग मी तिला पकडून टोपी घेतली. त्या टोपीचा चोळामोळा झालेला मला तिचा राग आला. पण ती टोपी घेण्यामागं तिचं प्रेमच कारणीभूत होतं हे मला मात्र कधीच कळलं नाही. मला हीच पोरगी आणखी एकदा शाळेमागं चाफ्याच्या पारिजातकाच्या झाडाखाली भेटली होती. ती म्हणत होती, आमच्या घरी कोण नाही. आणि पुढं तिनं सांगितलं, आमच्या घरात ऊस आहे ती. मग दोघं तिच्या घराकडे गेलो. घराला कुलूप होतं, पण सळ्याची लांब खिडकी होती. तसलं मोठं व आधुनिक घर गावात दुसरं नव्हतं. ते बेंगलोरी एकमेव घर त्या गावात होतं. तिनं सांगितलं, खिडकीत चढून बघ. मी दोन्ही सळ्यांना धरलं आणि वर चढलो. कोपऱ्यात एका ठिकाणी ऊस ठेवलं होतं, पण तिनं हे मला कशासाठी सांगितलं हे मात्र मला कळलं नाही. एकदा मी व माझा मित्र बापू आणि मंडपात माडीवर बसलो होतो. तिथं गादी तक्के पडले होते. शाळेची किंवा ग्रामपंचायतीची असावेत. त्यावर आम्ही लोळत होतो. तिथं तीच पोरगी एकदा आली आणि तिनं आम्हाला एक छान गोष्ट सांगितली. आम्ही खोडके मास्तरांच्यातलं दूध घेत होतो. त्यावेळी आप्पांच्या म्हशी आटल्या होत्या. मी रोज तिथं दूध आणायला जाई. खोडके मास्तरची एक गोरी पान देखणी मुलगी होती. तिचं नाक म्हणजे चापेकडीच
डोळी हरणासारखे. मी गेलो की खोडके मास्तराची बायको म्हणे, जावाय आलं वाटतं. मी लाजून सुरू होई. खरंच पुढे केव्हा तरी खोडके मास्तर आपल्या आवडत्या विद्यार्थ्याला आपली मुलगी देणार होते. मी त्या गोऱ्या पोरीसाठी मनात मांडे खात होतो. पण मी वडिलांबरोबर गावी आल्यानंतर कळलं की ती मुलगी ज्या हायस्कूलात शिकत होती तिथल्या शिक्षकाबरोबर तिनं लग्न केलं म्हणून. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.